नमस्कार, मी प्रवीण महादेव पितळे, राहणार पट्टेवडगाव, तालुका अंबोजोगाई, जिल्हा बीड इथला रहिवासी आहे. माझी पट्टेवडगावमध्ये 5 एकर जमीन आहे. मी गेली 3 वर्षापासून टरबूज पीक करतो आहे. गेल्या वर्षी आपण एकरमध्ये टरबूज पीक केलं तर साधारण 7 ते 8 हजार बुड लावले होते. त्याचं आपल्याला उत्पन्न बऱ्यापैकी झालं होतं. त्यामुळं आपण गेल्या वर्षी बी टरबूज केलं. गेल्या वर्षी बी उत्पन्न चांगलं झाल्यामुळं आपण यावर्षी 3 एकर टरबूज केलं, 15,000 बुड लावली. पण यावर्षी जागतिक युद्ध, इराण-इस्रायलच्या युद्धामुळं टरबूजाचं मार्केट पडलं. 6 रुपयानं टरबूज मागितलं, पुन्हा 6 रुपयानं द्यायचं ठरल्यानंतर अवकाळी गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाला. अवकाळी पावसानं हे टरबूजाचं इतकं नुकसान झाले, असंही नुकसान झाले. आता हे टरबूज व्यापारी 2 रुपये किलोनं मागतोय. 2 रुपयानं किलोनं टरबूज मागितल्यानंतर ह्याचं उत्पन्नच होईल 10 ते 20,000 रुपये. आपण खर्च याला केला आहे 80,000 रुपये 3 एकरला खर्च केला आहे. 2 रुपयानं टरबूज विकल्यानं होतं 20,000च उत्पन्न होईल. मग असं जर शेतकऱ्यावर संकट आलं तर शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ येईल. आपण पारंपरिक पिकाला फाटा देऊन आपण काहीतरी नवीन करण्यासाठी आपण टरबूज या शेतीकडे वळालतो. पण या शेतीनं असं नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ येईल. म्हणून मी शासनाला विनंती करतो की असं वर्गीय पिकाला शासनानं अनुदान द्यावं आणि पीक विम्याची एक सोय करावी, जेणेकरून जर शेतकऱ्याने एवढा 80,000 रुपये खर्च करून जर शेतकऱ्याला उत्पन्नच होत नसेल तर त्या विम्यापासून, अनुदानापासून शेतकरी सावरल आणि त्याला आत्महत्याची वेळ येणार नाही. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टेवडगाव गावच्या शिवारात प्रवीण पितळे आपली पारंपरिक शेती करत होते. मात्र शेती परवडत नसल्याने त्यांनी टरबूज लागवड करून सुधारित शेती करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला उत्पन्न चांगले निघाल्याने पितळे यांनी यावर्षी 3 एकर जमिनीत टरबूज पिकाची लागवड केली होती. अवकाळी पावसाने टरबूजाच्या पिकाचे होत्याचे नव्हते झाले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे आखाती युद्धाचा भारतातील शेतकऱ्यावर परिणाम झाला. निर्यात बंद झाल्याने भाव गडगडले. खरेदी करायला कोणी तयार होईना. 6 ते 7 रुपये प्रति किलो दराने विक्री होणारे टरबूजाला प्रति किलो 2 रुपयेसुद्धा खरेदी करायला व्यापारी तयार नाही. यावर्षी किमान 2-3 लाखाचे उत्पन्न येईल अशी पितळे यांना अपेक्षा होती. तिथे खर्चही निघाला तयार नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की वेलीपासून तयार होणाऱ्या फळाच्या शेतीला सबसिडी किंवा विमा योजना लागू करावी. राज्य शासन अवकाळी पावसामुळे बर्बाद झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. कारण नुकसानीच्या शेतीमुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यासाठी शासन गांभीर्याने विचार करून पावले उचलणार आहे की नाही, असाही खडा सवाल पट्टेवडगावचे टरबूज पिकाची लागवड करून नुकसानीत आलेले प्रवीण पितळे या शेतकऱ्यांनी केला आहे.